असल्या फालतू धंद्याच्या जीवावर तुम्ही आनंदीचा सांभाळ कराल अशी स्वप्न कशी बघितलात तुम्ही? अरे ज्या मुलीला असं फुलासारखं जपायला हवं तिला तुम्ही असं हे रस्त्यावरच्या धुळीत आणि धुरात वाढवणार आहात? आनंदीला कसलं भविष्य देताय तुम्ही? तुम्ही स्वतः तर भिकेला लागलाच आहात, पण निदान त्या इनोसेंट मुलीच्या आयुष्याचा तमाशा तरी करू नका. तुम्ही ना आनंदीला साधं 2 वेळेस जेवायला सुद्धा नाही घालू शकत आणि आनंदीचा सांभाळ करणं हे तुमच्यासारख्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचं काम नाहीये. हे बघा मी आत्ताच अहो कष्टाने उभ्या केलेल्या या मिसळीच्या गाडीची किंमत तुझ्यासारख्या अहंकारी बाईला कधीच नाही कळणार. आणि आनंदीच्या भविष्याची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत ग. आम्ही कष्ट करून तिचा सांभाळ करू. मी आणि सिद्धिराज आम्ही दोघंही कष्ट करायला कधीही मागे पुढे बघत नाही. त्यामुळे आनंदीचं रक्षण करायला तिचं सांभाळ करायला आम्ही दोघंही समर्थ आहोत. अगं जसं पेरावं ना तसं उगवतं. तुझ्या आई वडिलांनी आयुष्यभर ज्या काही सो कॉल्ड व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपलच्या गप्पा मारल्या ना त्या पोकळ तत्वांमुळे हे झालं. भावना तू आहे ना कधीच त्या मिडल क्लास चौकटीच्या बाहेर नाही पडू शकणार. ऍक्च्युली तुझं अपब्रिंगिंगच असं झालंय. काय ना बिचारी तू एक पाऊल पुढे टाकायला जातेस पण नेमकं एक पाऊल मागे येतेस. तुझ्या त्या टिपिकल मध्यमवर्गीय ओव्हरडोसमुळे ना तुला हा मिसळीचा गाडा बिझनेस वाटायला लागलाय. आणि यांनी तर यांचं अख्खं आयुष्य एक लिमिटेड सॅलरी आणि काटकसरीतच काढलंय. पण याच माइंडसेटने एका खानदानी मुलाला रस्त्यावरचा भिकारी बनवण्यात तुम्ही सक्सेस मिळवलातच. पुरे झालं तुझं हे इंग्रजी शब्दांचं प्रदर्शन आणि आमचा अपमान करणं. तुम्ही ज्याला मिडल क्लास म्हणून हिणवताय ना तो आमच्यासाठी आमचा पाठीचा कण आहे. आणि हो आहोत आम्ही साधे. तुझ्यासारखी मोठी स्वप्नही नसतील आमची, पण आमचं मन खूप साधं आहे. आजवर माझ्या बाबांनी कष्टाची भाकरी खाल्ली. आजवर कधी माझ्या बाबांनी कुणाचं नुकसान करून कुणाला फसवून पैसे नाही कमवले. तुम्हाला ही मिसळीची गाडी फालतू वाटत असेल पण लक्षात ठेव आमच्यासाठी ती लक्ष्मी आहे. कष्ट करणारे हात असतील ना तर कधीच भिकेला लागत नाहीत. पैसा खूप असेल तुझ्याकडे पण संस्कार अजिबात नाहीये. आणि हो संस्कार माणुसकी या गोष्टी बाजारात विकत नाही मिळत. त्या रक्तात असायला लागतात. आणि भावनाने मला रस्त्यावरती नाही आणलंय. उलट ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि आज आम्ही कष्टाने भाकरी खातोय ना हाच आमचा विजय आहे. अरे अगं सुपर्णा तुला चांगल्या भाषेत सांगितलेलं कधीच कळत नाही का ग?
तू आम्हाला वावगं बोलतेस, आम्ही सहन करतो. पण तुला आता शेवटचं सांगते, माझ्या भावनाच्या वाटेला जाऊ नकोस. नाहीतर ही जी साधी माणसं, चांगली माणसं आहेत ना, ती जर वैतावली ना तर तुला सळो की पळो करून सोड. आज तुझ्या साडीने फक्त हा ग्लास पुसलाय. पुन्हा माझ्या लेकीच्या वाटेला गेलीस ना, या साडीने अख्खी गाडी पुसून काढू. आणि ही माती तुझ्या पदराला नाही, तुझ्या थोबाडाला लागली असेल. कळलं की नाही? एकेकाला बघून घे. जानू, विश्वा, जयंतला कळलं नसेल ना आपण इकडे आलोय ते? हा, मला सांग, त्याने आपला पाठलाग नसेल ना केला? तू 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 एक काम कर, तू ना जाऊन बघ आपल्या मागावर कोणी आलं नाहीये ना. प्लीज प्लीज जाऊन बघ ना. हा, जानू शांत हो जरा, काम डाऊन. दीर्घ श्वास घे. मला नाही बघवत आहे का तुझ्याकडे असं? हे बघ जानू, आपल्या मागावर कोणी आलेला नाहीये. अगं जयंतला कळलं सुद्धा नसेल की मी आहे तुझ्या सोबत. नाही, माझं चुकलं. मी ना आईच्या गाडीवर जायलाच नव्हतं पाहिजे. चुकलंय माझं. हे बघ जानू, मला कळतंय तुला धक्का बसला. आय कॅन अंडरस्टँड दॅट, बट आला जयंत समोर, सो वॉट? कधी ना कधीतरी होणारच होतं ना हे. अगं जानू, इतके प्रयत्न करून तू एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली आहेस. जयंतच्या सगळ्या आठवणी दूर करून आयुष्यात पुढे चालली आहेस. तुला ज्या गोष्टी आवडायच्या त्या पुन्हा करतेस. गाण्याची आवड जोपासतेस. आणि हे सगळं करून जर पुन्हा खचून जाणार असशील ना, तर ते योग्य नाहीये. हे बघ जानू, ऐक ना, आपण यातनं काहीतरी मार्ग काढूयात ना. विश्वा, काही मार्ग निघणार नाहीये आता. सगळं संपलंय. अजूनपर्यंत मी जेवढी हिंमत एकवटली होती ना, ती सगळी निघून गेली आता परत. जानू, ऐक माझ्याकडे बघ. ऐक ना, तू का घाबरतीयस जानू? अगं नको घाबरूस, कारण तू काही चुकीचं नाही केलंयस.